भरधाव कारनं ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली आणि कोल्हापुरातील कसबा पावड्यामध्ये राहणाऱ्या दाम्पत्याचा अकाली अंत झाला। ही दुर्घटना आज सकाळी कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर शिरढोण गावाजवळ झाली। अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वंदना गायकवाड कोल्हापूर जिल्हा न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होत्या। कोल्हापुरातील कसबा पावडा परिसरात राहणारे संतोष धोंडीराम गायकवाड आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट वंदना संतोष गायकवाड हे दाम्पत्य आज सकाळी तुळजापूरकडे निघाले होते। कोल्हापूर-सोलापूर मार्गावर शिरढोण गावच्या हद्दीत त्यांचा भीषण अपघात झाला। गायकवाड यांच्या कारनं रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात 38 वर्षीय वंदना संतोष गायकवाड आणि त्यांचे 45 वर्षीय पती संतोष धोंडीराम गायकवाड या दोघांचाही जागीच मृत्यू झाला। हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टर ट्रॉली खाली गेलेली कार बाहेर काढताना प्रचंड मेहनत करावी लागली। अपघातानंतर महामार्ग पोलीस आणि कवठे महांकाळ पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त वाहनं रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली, तर दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांचे स्वीय सहाय्यक अमोल कोरे यांना या अपघाताची माहिती मिळाली। त्यांच्यामुळेच मृतांची ओळख पटवणं शक्य झालं। दरम्यान गायकवाड दाम्पत्याच्या अपघाती मृत्यूमुळे कसबा पावडा परिसरात दुःखाची शोककळा पसरली आहे।